ओके. हा. तर रुस्तम मेजमा आणि फाजल यांच्याबरोबर महाराजांचं उघड्या मैदानात झालेलं हे पहिलं युद्ध होतं. तिथे सुद्धा झालं. ब्लर वाटत. अच्छा. तिथे सुद्धा महाराज स्वतः उतरलेले होते. जेव्हा शाहिस्ते खान आला, तेव्हा कारतलब खानाला मारण्यासाठी ते उंबरखिंडीत स्वतः गेले. शाहिस्ते खानाच्या बद्दल आपण बघितलं, 70,000, 80,000 विरुद्ध 200-300 लोक. यांनी राहुल सोलापूरकरांनी खूप छान वर्णन केलंय. ते म्हणतात जगातली पहिली कमांडोची कारवाई म्हणजे शाहिस्ते खान. असं राहुल सोलापूरकर वर्णन केलंय. निनाद बडेकर पण तसंच म्हणतात, ही पहिली कमांडोची कारवाई होती. लीड फ्रॉम फ्रंट याचं महाराज आग्र्याला गेले याच्यासारखं दुसरं उदाहरण नसेल. म्हणजे अर्थात तो जो तह झाला पुरंदरचा, त्या तहामुळे सुद्धा त्यांना जायला लागलं. पण काहीतरी कारण काढून ते सुद्धा टाळू शकले असते. पण ते नाही गेले. आणि मी मगाशी म्हटलं तसं, शेंडी लावून परत आले. शेवटची जी डझनभर माणसं परत आली त्याच्यामध्ये महाराज होते. महाराजांना असं करता आलं असतं, मी आधी बाहेर पडतो मग तुम्ही बाहेर पडा. पण महाराजांनी तसं नाही केलं. ही एन्श्योर्ड दॅट एव्हरी मावळा ऑफ हिम goes back to Hindavi Swarajya safe and only then I will go there. म्हणालो तसं हत्तीन सकट त्यांनी सगळ्यांना परत पाठवलं. त्यांच्या नंतर आलेली चारच माणसं, ती म्हणजे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर, आणि दुर्दैवाने रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबकपंत डबीर पकडले गेले होते. अर्थात तेही नंतर परत आले. त्यांचाही जवळजवळ 40 दिवस औरंगजेबाने छळ केला होता. मग कुठे त्यांनी, कुठल्याही लढाईमध्ये त्यांनी आपल्या सैन्याला किंवा कुठल्याही प्रसंगामध्ये त्यांनी आपल्या सैन्याला किंवा आपल्या मावळ्यांना उघडं पडू दिलेलं नव्हतं. फार महत्वाचा गुण आहे हा. लीड बाय एक्झाम्पल आपण एक दोन उदाहरणं पटकन घेऊया. त्यांचे मेवणे बजाजी नाईक निंबाळकर यांना आदिलशहाने पकडून जबरदस्तीने मुसलमान केलं होतं. पण त्यांनी शिवाजी महाराजांकडे इच्छा व्यक्त केली की मला स्वधर्मात परत यायचंय. महाराजांनी धर्मसंस्थेच्या विरोधात जाऊन, कारण स्वधर्मात परत घेणं ही संकल्पना तोपर्यंत कोणाला माहितीच नव्हती आणि मान्यही नव्हती. एकदा तो परधर्मात गेला म्हणजे गेला, मग त्याला परतीचे दरवाजे बंदच झालेले असायचे. काही प्रमाणात ही गोष्ट आजही आहे, जे चूक आहे. पण महाराज हे पहिले असे क्रांतिकारी राजे होऊन गेले की ज्यांनी धर्मसंस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी लोकांना स्वधर्मात आणलं. आणि बजाजी नाईक हे, ही अशी पहिली व्यक्ती होती की ज्यांना त्यांनी परत आणलं. बरं, परत आणल्यानंतर ते थांबले नाहीत. आपण जे म्हणतो ना, तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर बदल स्वतःच्या घरातून होतो. तो त्यांनी स्वतःच्या घरातून बदल केला त्यांनी. मुस्लिम झाल्यामुळे बजाजींशी कोणी सोयरीक जमत नव्हतं, म्हणजे त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नव्हतं. मग महाराजांनी त्यांना आपला व्याहीच करून घेतलं, त्यांच्या मुलाला आपला जावई करून घेतलं. म्हणजे काय काय या राजांचा विचार असेल, काळाच्या किती पुढे गेलेला विचार होता महाराजांचा. सावरकरांनी नंतर अंदमानमध्ये हीच गोष्ट केली. काही नाही, एक मंत्र म्हणाल द्यायचा, ज्याला हिंदू धर्मात परत यायची इच्छा आहे त्याला तुळशीचं पान द्यायचं, एक मंत्र म्हणाल सांगायचा, झालं, तो आला परत, हिंदू झाला. भानगड नाही यज्ञ करायला पाहिजे, अमुक पाहिजे, भानगड नाही. शेवटी हिंदू किंवा सनातन ही काय, सनातन तुम्हाला कधीच आमच्या धर्मात या असं कधी म्हणत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे हे केलं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रतापराव, मगाशी आपण जे म्हटलं, सगळ्यांना माहिती होतं की आपण गेलो किंवा आपण काय म्हणतात चरितार्थासाठी निरुपयोगी झालो युद्धामुळे, तरी कोणी आपल्याला, शिवाजी महाराज आपल्याला उघड्यावर सोडणार नाहीत. प्रतापराव गुजर पडले. प्रतापराव ही त्यांच्या सरनोबतांना दिलेली पदवी होती. त्यांचं मूळ नाव होतं कडतोजी गुजर. ते पडले. त्याच्यानंतर त्यांच्या मुलीला जानकीबाईंना त्यांनी आपलं सून करून घेतलं, राजारामांची पत्नी जानकीबाई. मोहम्मद कुली खान आठवतोय का कोणाला? नेतोजी पालकर.
बरोबर. पुरंदरच्या युद्धानंतर एका स्वारीसाठी महाराजांनी नेतोजी पालकरांना यायला सांगितलं होतं. समहाव त्यावेळेला नेतोजी पालकरांना पोचायला उशीर झाला आणि महाराज फक्त त्याला एवढंच म्हणाले की समयास कैसा पावला नाहीस. त्याच्यानंतर त्यांचं आणि महाराजांचं भांडण झालं, काय झालं इतिहासाला माहित नाही. पण नेतोजी पालकर स्वराज्य सोडून आदिलशाहीत गेले आणि मग पुढे औरंगजेबाने त्यांना पकडलं. त्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण केलं, त्यांचं नामकरण मोहम्मद कुली खान असं केलं. पण त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते परत निसटून आले आणि त्यांनी महाराजांकडे स्वराज्यात आणि स्वधर्मात परत यायची इच्छा व्यक्त केली. महाराजांनी क्षणाचाही विचार न करता त्यांचं पुन्हा नामकरण केलं आणि ते पुन्हा नेतोजी पालकर झाले. ओके. आत्तापर्यंत आपण जे कव्हर केलं त्याच्याबद्दल त्याच्यात कोणाला काही ऍड करायचंय? उदाहरणं खूप देता येतील. प्रत्येक पैलूमध्ये खूप उदाहरणं देता येतील. पटकन एक सेकंदात रिसोर्स मॅनेजमेंट बद्दल सांगू का? बोल ना. अरे सांगू का म्हणजे मी म्हटलं तसं हा संवादात्मक आहे कार्यक्रम. रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये छान सगळे आतापर्यंतचा सगळाच हा जो अकाउंट तुम्ही मांडलाय अतिशय अप्रतिम. रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये पर्टिक्युलरली शिवाजी महाराजांबद्दल विशेष बोलायचं आणि कदाचित ते पुढे कुठेतरी स्लाइड्स मधनं आलं असेल, पण हम्म. पहिली फॉरेस्ट पॉलिसी आणि पहिली एग्रीकल्चरल पॉलिसी ही शिवाजी महाराजांनी घालून दिलेली आहे. कर कसे वसूल करावेत, एन्व्हायरमेंट आज आपण सस्टेनेबिलिटी, त्याच्यानंतर अ, अ, जैव संवर्धन याच्याविषयी बोलतो, पण ह्याच्याविषयीचे रिटर्न रूल्स हे मांडणारे शिवाजी महाराज हे कदाचित भारतातले पहिले शासक असतील की ज्यांचा फॉरेस्ट पॉलिसी विषयी एक वेगळा मसुदा आहे आणि त्याच्याविषयी त्यांनी विविध पद्धतीने झाडांचं संरक्षण कसं करावं, कुठची झाडं महत्वाची आणि टिंबरचा यूज कसा झाला पाहिजे, कुठचं टिंबर वापरलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी लेआउट करून दिल्या आहेत. आणि त्यात सेम एग्रीकल्चरल पॉलिसी की त्याच्या आधी असं होतं की सारा कसाही वसूल करायचा, पण महाराजांनी ते चेंज करून प्रोडक्टिव्हिटी प्रमाणे सारा कसा वसूल करायचा ही शिस्त बरोबर. लावून दिली. तर हम्म. तो आज त्यांच्या मॅनेजमेंटचा एक महत्वाचा पैलू दिसून येतो की एवढी दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी सांभाळताना यावरही लक्ष देणं आणि कुणाचा अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला जाणार नाही हे पाहणं. एवढंच फक्त ऍडिशन बरोबर. होती. नाही, बरोबर आहे. हा खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे हे मी एका व्याख्यानात ऐकलेलं होतं की झाडांच्या संवर्धनाबद्दल त्यांची काय पॉलिसी होती. मी स्वतः वाचलेलं नाहीये पण हे ऐकलेलं आहे. आणि त्यांच्या त्या पॉलिसीनुसार महाराजांचं असं म्हणणं होतं की आंबा फणस ही जी झाडं आहेत ही झाडं कोणीही तोडायची नाहीत. त्याचं कारण असं आहे की ती झाडं मोठी होईपर्यंत शेतकऱ्यांना किंवा ज्यांनी ती झाडं लावलेली आहेत त्याला बरीच मेहनत घ्यायला लागते. आणि ही काही झाडं अशी आहेत की ही तुम्हाला पुढची 100 वर्ष पीक देऊ शकतात. आणि म्हणून ही झाडं तोडायची नाही. हे मी एका व्याख्यानात ऐकलंय. आपण थँक्स, तो मुद्दा आणला स्वरूप त्याच्याबद्दल. आता आपण फर्स्ट बद्दलच बोलतोय तर अजून एक दोन उदाहरणं माझ्याकडे आहेत हम्म. महाराजांची. अम, आपण जे आजकाल आता समजा युद्ध चालू आहे तुमचं अमेरिकेचं वगैरे, तर हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही ऐकता की 3 स्टार जनरल, 5 स्टार जनरल वगैरे जे आहे, तर ही 5 स्टार 3 स्टार जनरल ही सुरुवात केली महाराजांनी. जेव्हा अफजल खान वध झाला जावळीच्या खोऱ्यामध्ये आणि जेव्हा महाराजांनी सांगितलं की माझ्या इशाऱ्यावरती किंवा जी बिगुल होईल व्हॉट एव्हर त्याच्यानंतर तुम्ही तुटून पडा अफजल खानाच्या सेनेवरती, तेव्हा महाराजांचे सरसेनापती होते हंबीरराव मोहिते. बरोबर. तर हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून जो पराक्रम केला जावळीच्या खोऱ्यात आणि अफजल खान सेनेला अक्षरशः कापून काढलं, तर एकट्या हंबीररावांनी त्या दिवशी 500 गानिम कापून काढले. आणि महाराजांनी प्रत्येक 100 गानिम कापल्यानंतर 1 स्टार अशी पद्धत चालू केली. आणि अच्छा. त्या दिवशी त्यांनी 500 गानिम मारले म्हणून त्यांच्या तलवारीवर 5 स्टार्स आहेत. आणि आजही तुम्हाला ती तलवार प्रतापगडच्या किल्ल्यावर बघायला मिळते. भवानी मातेचं
मंदिर आहे मंदिर आणि त्या आहे हो. मंदिराच्या एक्झॅक्टली समोर हंबीररावांची तलवार ठेवलेली आहे आणि त्या तलवारीवर आज सुद्धा 5 स्टार तुम्हाला बघायला मिळतात. ओ अच्छा, हे मलाही माहित नव्हतं. छान माहिती आहे ही. हम्म. आणि दुसरं म्हणजे महाराजांनी नेव्ही बांधली. हिंदू धर्मामध्ये अम, समुद्र ओलांडून पलीकडे जाणं असलं काही नव्हतं, म्हणजे इनफॅक्ट अशुभ मानलं जायचं. पण महाराजांनी नेव्हीचं महत्व ओळखलं आणि स्वतःची हिंदवी स्वराज्याची नेव्ही तयार केली. आणि आपल्याला माहितच आहे पुढे त्याचा किती फायदा झाला आणि काय करता आलं. तर ही जी अंधश्रद्धा होती की हिंदू समाजाची, की समुद्रात जायचं नाही किंवा समुद्र क्रॉस करायचं नाही, तर ती सुद्धा त्यांनी अ, हे ठरवली. ती आणि मोडून काढली त्यांनी ती, बरोबर आहे. आरमार, पहिलं आरमार भारतातलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं. हे बरोबर दोन आहे. फर्स्ट सुद्धा ऍड करता येतील. बरोबर आहे. एक इनफॅक्ट मेनी फर्स्टची एक स्लाइड आहे, मी आता त्या स्लाइड वरती आहे. त्याच्यामध्ये आरमाराबद्दल पण मी म्हटलंय. आरमाराचं महत्व ओळखून त्यानुसार योजना करणारा हा पहिला शासनकर्ता किंवा पहिला राज्यकर्ता होता. इनफॅक्ट आपल्या भारताच्या आरमारावरती जे ब्रीदवाक्य आहे ते शिवाजी महाराजांचं आहे. करेक्ट, जे मोदींनी आणि उचललेलं आहे. हो. एक्झॅक्टली. आणि हे मी त्यांच्या आरमाराबद्दल अजून फारसं वाचन नाही केलं. पण सुयश, मला त्यांचं आडनाव नाही आठवत. सुयश म्हणून एक जण आहेत. सुयश कशाळकर का असं काहीतरी त्यांचं नाव आहे. अगदी तरुण मुलगा आहे, म्हणजे साधारण 35-40च्या आसपास असेल. तर त्यांनी काही त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 1673-1674 पर्यंत युरोपियन लोकांचं आरमार हे सगळ्यात उत्तम होतं. आणि तोपर्यंत ब्रिटिशांच्या, म्हणजे ब्रिटिशांच्या त्यांनी जे लेखन केलेलं आहे तत्कालीन, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की 74 पर्यंत शिवाजी महाराजांचं आरमार म्हणजे अगदीच थुकरट होतं. म्हणजे आमची एक काय युद्धनौका गेली तर शिवाजी महाराजांचं सगळं आरमार डळमळून पडेल इतक्या लेवलचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच ब्रिटिशांनी नंतर नोंदी केलेल्या आहेत 78-79 पर्यंत, म्हणजे पुढच्या 5-5.5 वर्षामध्ये त्यांच्या नोंदी 180 डिग्री आउट ऑफ फेस बदललेल्या आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांचं आरमार जे आहे, हे आरमार जर आम्हाला मिळालं तर आम्ही अख्ख्या जगावरती राज्य करू. त्या व्हिडिओची लिंक मिळाली तर मी तुम्हाला नक्की पाठवीन. मी स्वतः पाहिलाय तो व्हिडिओ, मी वाचलेला नाहीये, पण हे मी ऐकून आहे. म्हणजे निनाद बेडेकर पण आरमाराबद्दल, शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल खूप खूप बोलतात. विनी मुद्दा चांगला आहे, मुद्दा चांगला आहे. आता विनी, मिनी मला फर्स्ट. एक प्रश्न होता. म्हणजे हा. तुमच्या सगळ्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे. आज जे काही इथे बोलतायत तुमच्या सगळ्यांचा अभ्यास, त्याच्या पुढे माझा काहीच नाहीये. पण मी असं कुठेतरी वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं सुद्धा एक खूप आवड होती आणि त्यांनी बऱ्याच भाषा पण शिकून घेतल्या होत्या. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडे? शिवाजी महाराजांच्या भाषा शिक्षणाबद्दल मला खूप माहिती नाहीये. अर्थात त्यांना संस्कृत येत होती एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. पण बऱ्याच भाषा येत होता हे संभाजी राजांच्या बद्दल 100% सत्य आहे. संभाजी राजांना जवळजवळ 16 भाषा येत होत्या. त्याच्यामध्ये फारसी, अरबी, संस्कृत, हिंदी, अवध भाषा वगैरे बऱ्याच 16 भाषा त्यांना येत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे संभाजी महाराजांनी. पण शिवाजी महाराजांना बऱ्याच येत होत्या की नाही याच्याबद्दल मी काही भाष्य नाही करू शकणार. मला खरोखरच माहिती नाहीये. पण मराठी, हिंदी आणि संस्कृत या 3 भाषा, म्हणजे तत्कालीन हिंदी आणि संस्कृत या 3 भाषा त्यांना नक्की येत होत्या. एनिवे, आता जर आपलं मेनी मेनी फर्स्ट बद्दल आपण बोलत होतो, माझी एक स्लाइड आहे त्याच्यावरती, आणि ही झाल्यानंतर मग आपण पाहिजे मार्केटिंग मॅनेजमेंटकडे जाऊ. पण शिवाजी महाराजांच्या खात्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेल्या आहेत. चाणक्यानंतर
तत्कालीन राजांची एकजूट करणारा हा पहिला राजा होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तंजावर पर्यंत एकजूट घडवली होती. इनफॅक्ट आपलं राज्य त्यांनी तंजावर जिंजीपर्यंत वाढवलेलं होतं, म्हणजे मद्रासच्या दक्षिणेला साधारण 150 पावणे 200 किलोमीटरवरती. आणि काय दक्षिणीयांची पातशाही दक्षिणयांच्याच हाती राहावी हे त्यांचं सूत्र होतं, म्हणून त्यांनी अ, गोवळकोंड्याच्या कुतुबशहा बरोबर सुद्धा अलायन्स त्यांचं होतं. आणि हेच तत्व नंतर पुढे शाहू महाराजांनी, सातारच्या शाहू महाराजांनी वापरलं आणि बाजीराव पेशव्यांच्या सेनापतित्वाखाली दक्षिणेतच नाही तर मराठ्यांनी आपापली काय म्हणतात त्याला आपापली राज्य इंदोर, देवास, माळवा, गुजरात, ग्वाल्हेर अशा ठिकाणी स्थापन केली होती. तोपर्यंत होत काय होतं की मुघल दिल्लीतून निघाले की त्यांची पहिली धडक ही पुण्यावर व्हायची किंवा फार फार तर नाशिकवर व्हायची. पण आता तसं उरलेलं नव्हतं. या तटबंदी निर्माण झाल्या होत्या. दिल्लीहून निघाला की पहिले त्याला आग्र्याला यायला लागेल, मग ग्वाल्हेरला यायला लागेल, मग इंदोरला यायला लागेल, मग भोपाळला यायला लागेल, मग देवास, मग इकडनं गुजरातकडनं लोक येतील, माळव्यातून लोक येतील. म्हणजे 8-10 संस्थानांची तटबंदी उभी केली. पुढचं आपल्याला माहिती आहे. मग नंतर पानिपतचं युद्ध वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आपल्या स्वराज्याच्या सीमा अटकेपर्यंत गेलेल्या होत्या. त्यावेळेला हे जे संस्थानिक होते म्हणजे सिंधिया, होळकर, या लोकांचंही प्रचंड त्याच्यामध्ये योगदान होतं. त्यामुळे एकजूट करायची ही जी शिवाजी महाराजांची नीती होती ही नंतर 1818 पर्यंत वापरली गेलेली होती. आणि 1818ला इंग्रजांनी भारतावरती राज्य करायला सुरुवात केली. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून घेतलेला आहे, मुस्लिम राज्यकर्त्यांकडून नाही. त्यामुळे कोणी जर म्हणाला अमुक नवाबाकडनं घेतला, नाही, त्यांनी मराठ्यांकडनं घेतलं. कारण मराठ्यांचं राज्य त्यावेळेला जिंजीपासून अटकेपर्यंत आणि सौराष्ट्रापासून पार बंगालपर्यंत होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांचं राज्य करायला सुरुवात केली ती मराठ्यांचं राज्य आपल्या ताब्यात घेऊन, मुस्लिम राज्य नाहीत. मेनी फर्स्ट बद्दल आपण बोललो. स्वधर्म प्रवेश, अयशस्वी मोहिमांनंतर सत्कार करणारा राजा, आपण जंजिऱ्याच्या स्वारीबद्दल बोललो. मोरोपंत पेशव्यांच्याकडून ते कार्य त्यांना करून घ्यायचं होतं पण ते नाही झालं, तरी सुद्धा त्यांनी त्या गावचे जे पाटील होते त्यांचा सत्कार केलाच. हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. तत्कालीन याच्यात राज्यकारभारामध्ये उर्दू, फारसी, म्हणजे फारसी किंवा अरबी या भाषांचा प्रचंड प्रमाणावरती पगडा निर्माण झाला होता. त्यामुळे तत्कालीन पत्र जर बघितले ना तर त्याच्यामध्ये त्या पत्राची तारीखच अशी जवळ 1-1.5 ओळीची असायची. त्याच्यानंतर मग त्या राजा किंवा तो जो कोण नवाब असेल किंवा जो कोण मुघलांचा किंवा त्याचा जो कोण सेनापती असेल त्याची ती 5-10 त्याची ती विशेषणं आणि मग त्याचं नाव आणि मग मूळ मसुद्याला सुरुवात. त्यामुळे फारसी भाषेचा प्रचंड पगडा होता. रोजच्या व्यवहारात सुद्धा होता पण राज्यकारभारामध्ये तो विशेष प्रमाणात होता. म्हणून 1674ला महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर लगेच त्यांनी रघुनाथ पंत हणमंत्यांच्या मदतीने राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. आता हा राज्य व्यवहार कोश जरी राजकारणासंबंधी असलेला भाषाशुद्धीचा प्रयत्न होता तरी भाषाशुद्धीच्या दृष्टीने टाकलेलं ते इतिहासातलं पहिलं पाऊल होतं. आणि मग नंतर ब्रिटिशांचं राज्य असताना चिपळूणकर आणि नंतर सावरकरांनी देखील भाषाशुद्धीसाठी कार्य केलं. हे गोईंग बॅक टू बेसिक्स किंवा गोईंग बॅक टू रूट्सचं एक्झाम्पल आहे ना. आपली संस्कृती जपायची, भाषा ही संस्कृतीसाठी फार महत्वाची आहे. मला वाटतं विवा शिरवाडकर म्हणाले होते, भाषा बुडता राज्यही बुडते, संस्कृतीही बुडते. आणि म्हणून महाराजांनी हा प्रयत्न केला. आता याच्या संदर्भाने थोडीशी आकडेवारी पण मी देतो आणि ही आकडेवारी इतिहासाचार्य राजवाड्यांनी दिली. रियासतकार सरदेसाईंनी त्यांच्या एका खंडामध्ये ही आकडेवारी उद्धृत केलेली आहे. 1628 साली जो पत्रव्यवहार व्हायचा, आणि हा फक्त मी म्हणालो तसं की राज्यकारभारासंबंधीचा जो पत्रव्यवहार व्हायचा ना
त्याच्या संबंधानेच ही आकडेवारी आहे. हे तुमच्या आमच्या रोजच्या बोलण्यातल्या बोलण्यातल्या बद्दलची ही आकडेवारी नाहीये. 1628 मध्ये मराठी शब्द जेमतेम 14.5% होते. 1678 साली म्हणजे राज्यव्यवहार कोश बनवून घेतल्यानंतर जेमतेम 2.5 ते 3 वर्षामध्ये मराठी शब्दांची टक्केवारी 50 वाढली. म्हणजे 14.5% होते ते आता 62% गेलेली आहे. आणि 1728 मध्ये म्हणजे 100 वर्षात किंवा शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश लिहून घेतला तेव्हापासून जेमतेम 50 वर्षामध्ये ही टक्केवारी 94% वाढलेली आहे. आणि गंमत सांगतो, एका गटावरती मी ही आकडेवारी टाकल्यानंतर एक महाभाग होता, त्यांनी मला सांगितलं आजची मराठीची परिस्थिती फार वाईट आहे. म्हटलं काय करता येईल तूच सांग. त्याच्यावरती उत्तर नाही. आजची मराठीची परिस्थिती वाईट आहे हे बोलायला सगळे तयार होते, पण करता काय येईल याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नव्हतं. पण हे महाराजांचं अतिशय क्रांतिकारी कार्य आहे. आणि हे आपण प्रत्येकाने हे पुढे न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे जमेल तसं, जसं जमेल तसं मराठी बोललं पाहिजे, मराठी लिहिलं पाहिजे. घरामध्ये तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये बोला, किंबहुना जगातल्या सगळ्या भाषा शिका, काहीच गैर नाहीये त्याच्यामध्ये. पण घरामध्ये मराठीच बोलली गेली पाहिजे, मग मातृभाषा बोलली गेली पाहिजे तुमची, आणि मातृभाषाच बोलली गेली पाहिजे. इनफॅक्ट मी पुण्यामध्ये असताना आमचा एक क्लायंट व्हिजिट होती, जर्मनीचा क्लायंट आला होता. तर जेवताना असंच आमच्या जनरल गप्पा चालल्या होत्या आणि भारतातल्या शिक्षण पद्धतीबद्दल थोड्याशा गप्पा होत्या. तर त्यांनी मला एक एक प्रश्न विचारला, विनीत, इफ इंग्लिश इज नॉट युअर मदर टंग, हाऊ कॅन युअर किड हॅव प्रायमरी एज्युकेशन इन अ लँग्वेज विच इज नॉट युअर मदर टंग? तुमची मातृभाषा जर इंग्रजी नाहीये तर तुझं मूल इंग्रजीमध्ये शिकूच कसं शकतं? माझ्याकडे उत्तर नव्हतं याचं, आजही नाही आणि याचं उत्तर. पण हा प्रयत्न आपण करायला हवा. महाराजांनी जे कार्य किंवा जे काय म्हणतात ते जे कार्याला सुरुवात केली ते कार्य आपण पुढे नेलं पाहिजे. सगळ्या भाषा शिका, काहीच हरकत नाही, पण आपली भाषा आपण विसरता कामा नाहीये. 15ला माझा बर्थडे झाला, माझ्या मुलाचा बर्थडे असं बोलता कामा नये. 15ला वाढदिवस झाला म्हणा ना. एनिवे, थोडस हे डायग्रेशन झालं. तर हा, तर हे मेनी फर्स्ट टू हिज अकाउंट याच्यावरती थोडंसं, आणि मगाशी मी जे म्हणालो आणि हेमंत पण जे म्हणाला की पेन्शन पद्धत शिवाजी महाराजांनी सुरू केली, जी ब्रिटिशांच्या आधी 200 वर्ष सुरू केली. त्यांच्या प्रत्येक मावळ्याला माहिती होतं की आपलं कुटुंब उघड्यावर पडणार नाही, आणि महाराजांनी ते खरोखरच पडू दिलेलं नाहीये. म्हणजे काय काय या राजाच्या भोवती तेजोवलय असेल, काय ऑरा असेल याचा. एकही ले ऑफ नाही, एकही माणूस सोडून जात नाही. जीव द्यायचा म्हटलं की पन्हाळगडावरचा शिवा काशीत सुद्धा तयार होतो मरायला. जो एक नाभी होता तो सुद्धा मरायला तयार होतो. आणि तोच राजाला सांगतो, राजा मी आता निघतोय, मरणाचं भय वाटू नये हा आशीर्वाद मला दे. म्हणजे काय महाराजांचा ऑरा असेल, काय त्यांचे नेतृत्व गुण असतील, अफाट आहे, अफाट. आणि म्हणून मी म्हणतो, आयुष्यातली कुठलीही समस्या सोडवण्यासाठी आपलं संत साहित्य वाचा किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. रामायण महाभारत तर आहेतच आहेत, हे वाचा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. एनिवे, शेवटचा मुद्दा होता, ऍक्च्युली मेनी फर्स्ट हा शेवटचा होता, पण ठीक आहे, आपण थोडेसे वी जम्प अहेड ऑफ टाइम. मार्केटिंग फंक्शन, मार्केटिंग मॅनेजमेंटची खूप सुंदर उदाहरणं आहेत महाराजांच्या इतिहासामध्ये. मार्केटिंग फंक्शन बद्दल कोणी बोलू शकेल? मला स्वतःला मार्केटिंग बद्दल फारशी माहिती नाहीये. मार्केटिंग हा माझा पिंड नाही. मार्केटिंगसाठी लागणारा कुठलाही गुण माझ्याकडे नाही. कारण
मी 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 तुला सांगतोय, मी काय येडा म्हणून सांगतोय का, असं बोलणारा मी माणूस आहे. त्यामुळे मार्केटिंगसाठी मी लायक माणूस नाही. मार्केटिंग बद्दल कोण बोलू शकेल? मग आपण बघूया महाराजांचं मार्केटिंग फंक्शन कसं होतं. मी एक बोलू का? माझ्या बाबांनी मला सांगितलेलं जेव्हा मी बीएससी नंतर काय करावं, हा. तर मार्केटिंग वॉज वन ऑफ दोज. त्या 2 decades एगो एक इमर्जिंग फील्ड होतं. तेवढं आधी फार MR वगैरेच मार्केटिंग करायचे, त्याच्याहून पलीकडे फार नव्हतं. मग ग्लोबलायझेशन मुळे झालं. तर एनिवे, तेव्हा माझ्या बाबांनी मला सांगितलेलं की तू रायवळचा आंबा जर हापूसचा आंबा म्हणून विकू शकलीस, ह्याचा तुला जर कॉन्फिडन्स असेल, तर तू मार्केटिंग मध्ये जा. तसं जर तुला जमलं नाही, तर तू मार्केटिंग, थोडक्यात ब्रँडिंग आणि बरं. सतत. मग तू आंबा विकलास का नाही विकलास? नाही ना, रिसर्च मध्ये गेले ना म्हणून आपण. नाही, हरकत नाही. विनोदाचा भाग सोडून देऊया आपण. पण मार्केटिंग इज नॉट सेलिंग. दुकानाच्या डॉक्टर गल्ल्यावर बसायचं आणि भाजी विकायची किंवा टीव्ही विकायचं, फ्रीज विकायचं इज नॉट मार्केटिंग. मार्केटिंगमध्ये कॉम्पिटिशन अनालिसिस हा हा सगळ्यात महत्वाचा, किंबहुना तेच मार्केटिंगचं फंक्शन असतं. आपले कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्याला आपल्या प्रॉडक्टशी इक्विव्हॅलंट प्रॉडक्ट्स त्यांची काय आहेत, ते कुठलं नवं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसं असू शकेल. अगदी साध्या शब्दात किंवा इतिहासाच्या भाषेत सांगायचं झालं तर मार्केटिंग इज नथिंग बट, आजच्या युद्धशास्त्रात ज्याला ऍसेट्स म्हणतात, हेर खातं, दॅट इज नथिंग बट मार्केटिंग. हो, कारण तुम्हाला कॉम्पिटिटरकडे काय चाललंय कळायला पाहिजे ना. एक्झॅक्टली. आणि बहिर्जी नाईक ह्याच्यामध्ये सगळ्यात यशस्वी मार्केटिंग मॅनेजर कोण असेल आत्तापर्यंतचा, तर मला तरी असं वाटतं बहिर्जी नाईक. त्याच्यानंतर नाव आपल्याला घेता येईल, मला वाटतं गोपीनाथ पंत बोकीलच. बहिर्जी नाईक इतकी खडानखडा माहिती आणायचे. सुरतेवरती महाराजांनी जेव्हा स्वारी केली, शाहिस्तेखानाने 3 वर्ष आपल्या स्वराज्याची बर्बादी केली. म्हणजे हे महाराजांचे शब्द आहेत हं. शास्ताखानाने 3 वर्ष सतत आमच्या मुलखाची बर्बादी केली, म्हणून आम्ही सुरत लुटली. हे महाराजांचे शब्द आहेत. तर त्यावेळेला सुरतेला जायच्या आधी बहिर्जी नाईक, दुर्दैवाने आपल्याला बहिर्जी नाईक हे एकच नाव माहिती आहे त्यांच्या मार्केटिंग फंक्शन मधलं किंवा त्यांच्या गुप्तहेर खात्यातलं. पण अनेक लोक त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये असणार. तर बहिर्जी नाईक आणि त्यांच्या चमूनी जी माहिती आणली, ती सभासद बखरीमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात दिलेली आहे आणि पुरंदऱ्यांच्या पण पुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणजे माझा तर असा अंदाज आहे, बहिर्जी नाईकांनी जी माहिती आणली त्याच्यापेक्षा बरीच जास्त, म्हणजे जी आपण वाचली त्याच्यापेक्षा बरीच जास्त बहिर्जी नाईकांकडे माहिती होती. माझा तर असा अंदाज आहे, कोण खिशामध्ये किती पैसे घेऊन फिरतो हेही कदाचित बहिर्जी नाईकांना माहिती असेल. आणि मी मगाशी म्हणालो तसं, शत्रूचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा फक्त कॉम्पिटिशन किंवा आपल्याला सुरत लुटायचे या या दृष्टिकोनातून नाही केला. मोहनदास पारेख नावाचा असा एक व्यापारी होता की ज्यांनी प्रचंड धर्मादाय केलेला आहे, लोकांना मदत केली, तीही माहिती बहिर्जी नाईकांनी काढली होती. म्हणजे कॅरेक्टर हा जो मी गुण म्हटला मगाशी, हा फक्त महाराजांचा नव्हता, त्यांच्या सैन्याचा सुद्धा होता. चांगल्या माणसानं त्रास द्यायचा नाही हे तत्व बहिर्जी नाईकांनी सुद्धा पाळलेलं होतं. आग्र्याहून सुटका. आग्र्याहून सुटका काय म्हणजे नुसत्या प्लॅनिंगवर नाही होऊ शकणार. मी मगाशी म्हणालो तसं 3 लोक चिडलेली होती, त्यातले 2 लोक महाराजांच्या बाजूने बोलायला लागले होते 20-25 दिवसामध्ये. म्हणजे कोणीतरी जाऊन ती माहिती काढलेली असणार आहे की कुठला माणूस आपल्याकडे वळवता येईल. वळवण्याचे मार्ग कुठलेही असतील, पण त्या माणसाला आपल्याकडे वळवता येईल ही माहिती कोणीतरी नक्की काढली असणार आहे. मग ते हेर हेर खात्यामध्ये म्हणून काम करणारे बहिर्जी नाईक असतील, महाराजांचे अष्टप्रधान मंडळातले कोणी असतील, किंवा त्यांच्याबरोबर जे इतर लोक आलेले होते त्यांनी काढली असेल. पण त्यांनी त्यांनी काय कॉम्पिटिशन, कॉम्पिटिटर इंटेलिजन्सच होता ना त्यांच्याकडे, आणि म्हणून ते तिनातल्या 2 जणांना आपल्याकडे वळवून घेऊ शकले.
ॲबे कॅरे म्हणून एक मला वाटतं फ्रेंच प्रवासी होता शिवाजी महाराजांचा तत्कालीन. तर त्यांनी त्याच्या वर्णनांमध्ये लिहिलं, हे मी वाचलं नाही, हे निनाद बेडेकरांनी उद्धृत केलं होतं. त्यांनी अलिबागच्या जवळ चौल जो आहे, चौलमध्ये एकाला, जेव्हा चौलला आले तेव्हा एकाला विचारलं की शिवाजी महाराजांना यश कशामुळे मिळतं. त्यावेळेला त्या व्यक्तीने उत्तर दिलं होतं, शिवाजी महाराजांना यश त्यांच्या हेरखात्यामुळे मिळतं. शिवाजी महाराज हेरखात्यावरती सगळ्यात जास्त पैसा खर्च करतात. आणि तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल, एका इंडियन आय टी कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंटनी स्टेटमेंट केलेलं होतं, एम्प्लॉईज आर लायबिलिटी. ट्रस्ट मी, हे वाक्य मी स्वतः ऐकलेलं आहे. मग कुठे शिवाजी महाराजांची काय आपल्या लोकांवर असलेला विश्वास आणि कुठे आजचं मॅनेजमेंट, कुठेच होऊच शकत नाही तुलना. या सगळ्या कारणांमुळे शिवाजी महाराजांचं चारित्र्य हे आपल्या रोजच्या जीवनाला प्रचंड उपयोगी आहे. आणि म्हणून मी मॅनेजमेंट हा विषय घेतला. युगप्रवर्तक शिवाजी याच्यावरती 2 तास सहज बोलता येईल. योद्धा शिवाजी याच्यावरती 2 तास बोलता येईल. शिवाजी महाराजांच्या कामामधलं कॅरेक्टर याच्यावरती 2 तास बोलता येईल. म्हणजे तुम्ही गुणांची तुम्ही सूची तयार करा, कुठलाही गुण उचला, तो शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये तुम्हाला हमखास पाहायला मिळतो. तर एनिवे, हे हा मी केलेला विचार आहे. सगळंच मी योग्य प्रकारे मांडलं की नाही मला माहित नाही. तुम्ही पण खूप छान माहिती सांगितली, जसं स्वरूपनी सांगितलं त्यांच्या फॉरेस्ट पॉलिसी बद्दल किंवा पेन्शन बद्दल. हेमंत हेमंत का सचिन बोलला माझ्या लक्षात नाही, पण खूप चांगली माहिती मिळाली. यथाशक्ती यथामती मी हे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचं वाचन चालू आहे. मी म्हणालो तसं आयुष्य पुरणार नाही. समजणं ही पहिली स्टेप आहे, आचरणात आणणं ही पुढची स्टेप आहे. त्या स्टेपला पोचेपर्यंत मी कुठे असेल मला माहिती नाही. पण गोईंग बॅक टू युअर रूट्स गिव्स मी ॲट लिस्ट इमेन्स इनर पीस, एवढं मी नक्की सांगू शकतो. जय शिवराय.